नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. संजय शिंदे नक्की कोणत्या पक्षाचे? संजय कोकाटे. लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात लक्ष द्यावे. आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचे आवाहन. तणनाशक प्राशन केल्याने एकाचा मृत्यू. म्हैसाळ योजनेत मंगळा तालुक्यातील 6 गावांचा नव्याने समावेश होणार ही माझ्यासाठी सर्वात आनंददायी बाब. जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांचे प्रतिपादन. मंगळात आज हरितवारी पालखी महामार्ग नियोजनासाठी बैठक. आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाध्यक्षपदी जयंतराव माने. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. स्वतःला जिल्ह्याचे स्वयंघोषित नेते समजणाऱ्या जेडपी सदस्य संजय शिंदे यांनी करमाळा मतदारसंघ सोडून इतर कोणत्या तालुक्यात कोणत्याही पक्षाचं काम केलं असेल तर जनतेने सांगावं. शिंदे हे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे लाभार्थी असल्याने ते नक्की कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनीच सांगावं, असा आरोप माढा तालुका भाजप अध्यक्ष संजय कोकाटे यांनी केला आहे. कोकाटे पुढे बोलताना म्हणाले की संजय शिंदे आम्हाला निवडणुकी संदर्भात वरिष्ठांनी मुंबई येथे बोलवले असल्याचा भास करून जनतेत संदेश पसरवित आहेत. त्यांच्यात लोकसभेची निवडणूक लढवण्या एवढे धाडस नाही. त्यातच त्यांचा पक्ष कोणता हेही त्यांनी सांगावे अशी टीका भाजपचे माढा तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांनी केली. ते म्हणाले की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय एकमेकांना संपवण्यासाठी भाजपाचा उपयोग करून घेत असून ते खासदार पवार यांचे व भाजपा या दोघांचेही लाभार्थी आहेत. माढ्यातील जनतेची नाराजी ही केवळ खासदार पवार यांच्यावरील नसून ती शिंदे कुटुंबियामुळेच झाली असून त्याचा फटका खासदार पवार यांना झाला असल्याचे सांगून संजय शिंदे यांना कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळाली तरी त्यांच्या पराभव निश्चित असल्याचे कोकाटे यांनी यावेळी बोलून दाखवले. माननीय खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आतापर्यंत अनेक अपमान सहन केले आहेत. तेवढे अपमान सर्वसामान्य माणूस सुद्धा सहन करणार नाही. त्यामुळे त्यांचे हातोनात नुकसान झाले असून माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व संजय शिंदे यांना भाजप उमेदवारी देईल असे मला तरी वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात लक्ष द्यावे असे आवाहन आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी केले. 14 मार्च रोजी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे म्हणाले की मागील लोकसभा निवडणुकीत शिंदे साहेब निवडून येतील असा अति आत्मविश्वास बाळगून कार्यकर्ते गाफील राहिले. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. आता मात्र पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे मोठेपणा करत न फिरता कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात पुढाकार घेऊन शिंदे साहेबांनी केलेले विकास कामे तसेच मोदी सरकारने या 5 वर्षात राबविलेली जनताविरोधी धोरणे लोकांपर्यंत पोहोचवून आपण उमेदवार आहे असे समजून आपले नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या विजयासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी केले. यावेळी माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ नेते महादेव चाकोते, ज्येष्ठ नेते राजशेखर शिवदारे, चेतन नरोटे, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. मोहोळ पासून 14 किलोमीटर अंतरावरील अर्जुन सोनपाटी जवळील नवीन झालेलं हॉटेल रॉयल इन मध्ये अज्ञात कारणाने एका 40 वर्षीय इस्माने तणनाशक प्राशन केल्याने 15 मार्च रोजी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिदास शिवाजी तनमोर, राहणार भैरवनाथवाडी, तालुका पंढरपूर असे मृत इस्माचे नाव असून ही घटना 14 मार्च रोजी मोहोळ तालुक्यातील अर्जुन सोनपाटी येथील हॉटेल रॉयल इन येथे घडली असून या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. भैरवनाथवाडी तालुका पंढरपूर येथील हरिदास शिवाजी तनमोर हा 14 मार्च रोजी अर्जुन सोनपाटी येथील हॉटेल रॉयल इन मध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने अज्ञात कारणाने कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर स्वतःच्या नातेवाईकांना मोबाईलवर SMS करून आपण कीटकनाशक प्राशन केल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने त्याला तात्काळ सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयाच्या उपचारासाठी दाखल केले. मात्र 15 मार्च रोजी पहाटे त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटलचे डॉक्टर सारंग भांजे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्याने कोणत्या कारणाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे
याचे कारण अद्याप समजले नसल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय कुमार जाधव हे करीत आहेत. या घटनेमुळे भैरवनाथवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी गोडसे म्हणाल्या, शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देणं हा माझा राजकारणातील कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणी प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. काही जण माझ्यावर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे असं म्हणत टीका टिप्पणी करत असतात. पण तुमच्यावर टीका सुरू झाली, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात असे प्रत्येकाने समजावे. आपल्यावर टीका होणं ही यशाची पहिली पायरी आहे. मी आजपर्यंत मिळालेल्या यशाचे हे सूत्र आहे. मी फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी यापुढे कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देणे हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणी प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. काही जण माझ्यावर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे असे म्हणत टीका टिप्पणी करीत असतात. पण तुमच्यावर टीका सुरू झाली, तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात असेच प्रत्येकाने समजावे. आपल्यावर टीका होणे ही यशाची पहिली पायरी आहे. मी आजपर्यंत मिळवलेल्या यशाचे हे सूत्र आहे. मी फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी यापुढे कटिबद्ध राहील. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित मंगळवेढा ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूस देशी वृक्ष लागवड करून हरितवारी पालखी महामार्ग संकल्प उपक्रमाच्या नियोजनासाठी आज शनिवार दिनांक 16 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी बैठकीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 10वे वंशज हरिभक्त पारायण शिवाजी मोरे महाराज यांचं मार्गदर्शन होणार आहे. महाराष्ट्र ही अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखली जाते. संतांचे आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले व महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र पंढरपूर अर्थातच भक्तीचे पीठ म्हणजेच विठूनगरी युगे 28 विटेवर उभ्या असणाऱ्या सावळ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वर्षी अनेक वैष्णव संतांच्या पालख्या समेत पालखी मार्गावरून पंढरपूरकडे येत असतात. असा पालखी मार्ग निसर्गमय व्हावा यासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा आहे. म्हणूनच लोकसहभागातून मंगळवेढा ते पंढरपूर पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवडीचा मानस ठेवलेला आहे. तरी या उपक्रमाच्या नियोजनासाठी सदरच्या मार्गावरील सर्व गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, शेतकरी यांना आमंत्रित करण्यात आलेले आहेत. तरी सदरच्या बैठकीत सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मंगळवेढा वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरचे जयंतराव माने यांची निवड करण्यात आली. जयंतराव माने यांच्या निवडीची घोषणा शिवसेना भवन मधून शुक्रवार दिनांक 15 मार्च 2019 रोजी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवड शिवसेना भवन मुंबईतून होत असून आज शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी जयवंतराव मोहनराव माने यांची निवड करण्यात आली. मागील 33 वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असलेले जयवंतराव माने पक्षाशी एकनिष्ठ काम करीत आहेत. पंढरपुरातून शाखा प्रमुख पदापासून त्यांनी शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली. शिवसेना विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा उपप्रमुख अशी अनेक पदे मागील काही वर्षात भूषवली. शिवसेनेकडून 1990 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध निवडणुका जयवंतराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 30 वर्षापासून लढविल्या गेल्या आहेत. शिवसेनेचे कट्टर व झुंजार नेतृत्व म्हणून जिल्ह्यातील शिवसैनिकात जयवंतराव माने यांनी स्थान मिळवले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. संजय शिंदे नक्की कोणत्या पक्षाचे? संजय कोकाटे. लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात लक्ष द्यावे, आमदार सिद्धराम भेत्रे यांचे आवाहन. तणनाशक प्राशन केल्याने एकाचा मृत्यू. म्हैसाळ योजनेत मंगळवेढा तालुक्यातील 6 गावांचा नव्याने समावेश होणं ही माझ्यासाठी सर्वात आनंददायी बाब. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचे प्रतिपादन. मंगळवेढ्यात आज हरितवारी पालखी महामार्ग नियोजनासाठी बैठक. आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाध्यक्षपदी जयंतराव माने.
होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.